नमस्कार, मी आज बनवत आहे पुरणपोळी। त्यासाठी मी इथं 2 वाटी डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये शिजत टाकणार आहे। बघू शकता मी डाळ इथं छान अशी धुवून घेत आहे। धुवून झाली की लगेच मी कुकरमध्ये टाकणार आहे। डाळ शिजण्यासाठी मी एवढं पाणी ठेवलं आहे, त्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे। हळद, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ, म्हणजे आपली डाळ छान शिजेल। बघू शकता मी कुकरला डाळ शिजत ठेवली आहे। आता याच्यामध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आपली डाळ इथं शिजली तर बघू, आपली डाळ इथं छान अशी शिजली आहे। आता मी काढून घेते। आता आपण इथे डाळ काढून घेतली आहे। आता त्यातलं पूर्ण पाणी निघालं की पुरण परतण्यासाठी घेणार आहे। बनवण्यासाठी इथं 2 वाटी डाळ आहे म्हणून 2 वाटीच गूळ घेतला आहे। इथं मी जायफळ किसून घेतलं आहे, त्यातच विलायची पावडर टाकली आहे। मी डाळीत गूळ टाकून घेतला आहे। बनवायला घेतलं आहे। मी आता गॅसवर ठेवला आहे, गॅस चालू केला आहे। आता मी पुरण करून घेणार आहे। आपला गूळ इथं चांगला वितळला आहे। आता मी इथं जायफळ पावडर आणि सुंठ पावडर टाकून घेणार आहे। बघू शकता छान असं पुरण परतत आलं आहे। जायफळने आणि सुंठ पावडरने छान असा स्मेल येतो आपल्या पुरणाला। आता जरी आपलं हे पुरण पातळ दिसत असलं तरी ते थोड्या वेळाने छान असं घट्ट होणार आहे। गुळामध्ये जितकं पुरण आपण शिजवून घेऊ तितकं त्याची चव छान येते पोळीची। बघू शकता किती पातळ झालंय बघू शकता आपलं पुरण इथं तयार झालं आहे। गूळ वितळलेला संपूर्ण असं त्यात सुकला आहे। आता मी ते काढून घेणार आहे। पुरण मी इथं काढून घेतलं। बघू शकता छान असं आपलं पुरण तयार झालं आहे। पुरण आपलं तयार झालं आहे। मी आता एका ताटात ते काढून घेतलं आहे। मी पुरण बारीक करायला इथं जाळीचा वापर करते। तुम्ही कशाने बारीक करत असाल त्याने बारीक करा। मी इथं असं बारीक करून घेणार आहे आणि गरम गरमच आपलं पुरण इथं मी बारीक करून घेणार आहे। बघू शकता आपलं पुरण इथं छान असं बारीक करून घेतलं आहे। छान असं बारीक झालं आहे। बघू शकता बघू शकता मी पुरणपोळी बनवण्यासाठी हा एवढा कणकेचा गोळा
की जरा. बघू शकता आपली पोळी कशी छान अशी फुगली आहे. बघा आपली पोळी इथं